हॅलो फ्रेंड्स, मी किरण कुमार अडकमोल मोटिवेशनल स्टोरीजमध्ये आपलं स्वागत करतो. एक छोटीशी गोष्ट बदलवू शकते आपलं आयुष्य, अशाच काही अज्ञात लेखकांनी लिहिलेल्या आणि व्हॉट्सअपवर आलेल्या छान छान गोष्टी मी घेऊन येणार आहे फक्त तुमच्यासाठी. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला आणि लाईक्स कमेंट्स करायला विसरू नका. आजची आपली गोष्ट आहे आपला आवडता आकडा. एकदा राजाने दरबारात घोषणा केली. प्रत्येक मंत्र्याने आपला आवडता आकडा सांगायचा आणि तो का आवडतो त्याचे कारणही सांगायचे. एक एक मंत्र्याने आपला आवडता आकडा सांगायला सुरुवात केली. कोणी सांगितलं, मला 1 हा आकडा आवडतो कारण मला प्रथम राहायला आवडतं. कोणी सांगितलं 3 कारण त्या दिवशी माझा जन्म झाला आहे. तर कोणी सांगितलं 21 कारण त्या दिवशी माझ्या मुलीचा जन्म झाला आहे आणि तिचा जन्म झाल्यापासून आमच्या आयुष्यात भरभराट आहे. असे एक ना अनेक आकडे प्रत्येकाने सांगितले आणि त्याची वेगवेगळी कारणंही सांगितली. सगळ्यांचं सांगून झाल्यानंतर राजाने प्रधानाला विचारले, प्रधानजी, तुमचा आवडता आकडा कोणता? यावर प्रधानजी म्हणाले, माझा आवडता आकडा 63 आहे. 63? हा इतरांपेक्षा वेगळा आकडा होता. राजाने विचारलं, 63 हा आकडा आवडण्याचे कारण काय? त्यावर प्रधानजी म्हणाले, कारण तो 36च्या उलट आहे. दरबारात सर्वांना आश्चर्य वाटलं. अरे, एखादा आकडा आवडण्याचं हे काही कारण असू शकतं का, की तो फक्त कुठल्या तरी आकड्याच्या उलट आहे? म्हणून राजाने विचारले, आम्हाला जरा सविस्तर सांगा की 63 हा आकडा तुम्हाला का आवडतो? त्यावर प्रधानजी म्हणाले, हे माझं वैयक्तिक मत आहे. यावर इतरांचे मतभेद असू शकतात. 63 आकडा का आवडतो? कारण तो 36च्या उलट आहे. 36 3 आणि 6 पासून बनलेला आकडा, पण तटस्थपणे एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभा असलेला, एकमेकांचं तोंड न बघणारा. 36 हा तसा 40च्या आतला. माणसांचंही तसंच असतं. 40च्या आत असताना त्याच्याकडे तारुण्य, सत्ता, पैसा, ताकद या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे त्याच्या वागण्यात जगण्यात कुठेतरी अहंकाराची भावना असते. मला त्याची गरज नाही, मी आयुष्यभर त्याचं तोंड पाहणार नाही, मी कधी त्याच्या दारात पाय ठेवणार नाही, त्याच्याशिवाय माझं काही राहून जात नाही, असं त्याच्या बोलण्यात सहज जाणवतं. मला त्याचा स्वभाव पटत नाही, मला त्याचं वागणं पटत नाही, मला त्याचं बोलणं पटत नाही, मला त्याचं दिसणं पटत नाही. अशा एक ना अनेक कारणांनी आपण आयुष्यात कोणाशी ना कोणाशी 36चा आकडा करून ठेवलेला असतो. आता 63 आकडा बघ. 63 आकड्याने तशी 60 ओलांडलेली. आता कुठेही दोघं आकडे हे नम्र झालेले. ते एकमेकांकडे पाहतात, हातात हात घेतात, एकमेकांना आलिंगन देतात. माणसांचंही तसंच होतं. 60 नंतर कुठेतरी माणूस नम्र होतो. आयुष्यभर तो ज्या गोष्टींवर अहंकार करतो त्या गोष्टी कुठेतरी कमी झालेल्या असतात. ना तारुण्य, ना ताकद, ना सत्ता. त्यामुळे तोही कुठेतरी नम्र होतो. आता तुम्हीच पहा, माणूस तरुणपणात बालपण विसरतो, लग्न झाल्यानंतर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यानंतर भावा बहिणींना आणि पैसा आल्यानंतर नातेवाईक आणि आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा विसरतो. आणि म्हातारपणात विसरलेल्या सगळ्या गोष्टींची आठवण काढत बसतो. वयाने कोणी कितीही मोठा किंवा लहान असू दे, पण खरा मोठा तोच असतो ज्याच्या मनात सगळ्यांसाठी प्रेम, स्नेह आणि आदर असतो. प्रधानाचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच आनंद झाला. राजानेही खुश होऊन प्रधानजींना चांगली बक्षिसी दिली. तुमच्या वयाचा आकडा कोणताही असू, पण जगण्याचा आकडा कोणता ठेवायचा हे आजच ठरवा. लवकरच घेऊन येतो तुमच्यासाठी